तेल लावून चल लगेच 5 मिनिट असू दे चालेल. का वाजवतात बाप्पा तिथे पण घंटा वाजत टिंग 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 शंख. पप्पा पहिल्याच्या महाभारतच्या युद्धामध्ये पण पोंगा वाजवायचे ना. शंख पोंगा पोंगा तुम्ही येतात. शंख वाजवला ना की मग युद्ध लढाई चालू व्हायची त्याची. अरे त्यापेक्षा एक काम करायचं असं बोलायचं रेडी सेट लढाई सुरू. हॅलो. तर द्वीपची इतकी बडबड चालू असते, मला व्लॉग स्टार्टसुद्धा करू देत नाही. तर आम्ही चाललो शॉपिंगला. झालं असं की मी माहेरी गेली होती क्रिसमस वेकेशनसाठी. द्वीपला एरवी जास्त दिवस सुट्टी नाही भेटत, मग त्यामुळे या वेकेशनमध्ये 8 ते 9 दिवसासाठी आम्ही गेलो होतो. आणि द्वीपच्या पप्पांनी बुकिंग केली गोव्यासाठी आणि पूर्ण बुकिंग डन झाली आणि त्यानंतर आम्हाला सांगितलं. मग दुसऱ्या दिवशी आम्ही कल्याणला आलो. आता आनंद होता बाहेर जाण्याचा, पण टेन्शन याचं आलं होतं की कपडे काहीच नव्हते. आता बाहेर जायचं म्हटलं तर थोडीफार शॉपिंग करायची, म्हणून त्याच दिवशी रात्री आम्ही शॉपिंगमध्ये आलो झुडिओमध्ये. आणि इथे या दोघांची तर शॉपिंग झालं, पण माझं नेहमीप्रमाणे मला मॉलमध्ये खूप काही पसंत येतच नाही. कारण कलर आवडेल तर पॅटर्न नाही, पॅटर्न आवडला तर कलर नाही, किंवा काही आवडलं तर त्याचे साईज अवेलेबल नसतं. हे नेहमीचंच आहे. उद्या निघायचं आहे आणि माझी शॉपिंग काहीच झाली नव्हती. मग त्यानंतर जेवायला गेलो रात्री, कारण 10 वाजले. द्वीपला डोसा आवडतो म्हणून त्याने डोसा ऑर्डर केला. आत्ता 3 वाजलेत आणि मी जस्ट शॉपिंग करून आली. आम्हाला जायचं आहे बाहेर गोव्याला. मी ड्रेस घालून ट्राय केले आणि मला ते आवडलेच नाही. आत्ता म्हणजे वेळसुद्धा नाही की मी जाऊन चेंज करेल, कारण की 8 वाजता ट्रेन आहे आम्हाला. आधीचे क्लोथ काढलेत, बघू आता काय होतं. अजून भरपूर शॉपिंग केले मी. द्वीपचंच जास्त आहे. सँडल शूज, त्याला बीचवर घालायला बूट्स आणले. त्यानंतर माझ्यासाठी सुद्धा हे सँडल आणले. काल झुडिओमधून शॉपिंग केलेली आहे थोडी. सिंपल अशी सँडल घेतली आहेत मी, 250ला आहे. ही द्वीपसाठी घेतली. वाळूमध्ये घालायला मला सुद्धा हवी होती, पण घाई इतकी झाली की अजून खूप काम बाकी आहे. मग इतका वेळ न घालवता जे मिळालं इतकं घेतलं त्यासाठी. सॉरी सँडल घेतली. ह्याच्यामध्ये पण पाहिजे ते कलर नाही मिळालं, म्हटलं ब्लॅक तर ब्लॅक कॉमन ह्याच्यावर ब्लॅक घेतलं. त्यानंतर हे इयरिंग्स घेतले छोटे अगदी वरतीसवर घालायला. त्यानंतर हे एक इयरिंग्स घेतले लहान. नंतर हा गळ्यातलं जयश्री कलेक्शन म्हणून एक शॉप आहे, त्याचे छान कलेक्शन आहे. तर हा घेतला. हा मला मिळाला 190ला गळ्यातला. जसं घड्याळाचं काटा सरकत आहे तसं मला भीती वाटत आहे की सर्व होईल की नाही. पॅकिंग झालेली आहे. आता 7 वाजलेत, आम्ही निघतो. आणि आता जर्नी जी आहे जी आमची ती म्हणजे आता गेल्यानंतर झोपायचंच आहे. म्हणजे 11ला ट्रेन आहे, त्या आम्ही पोचू सकाळी डायरेक्ट. त्यामुळे असं मी आधीचेच क्लोथ वेअर केले जे आपल्याला कम्फर्टेबल वाटणार ते. आणि हा 1 पीस आहे जो मी घेऊन आलेली. हा त्याच्यावर जॅकेट आहे, तर मी इथेच ठेवते. मी आल्यानंतर तो चेंज करेल. तिकडे जर मला काही मिळालं तर मी घेईल. तर बघू. हाय, कुठे चालला? शेगावला. ओके. तिकडे काय आहे? आता आम्ही निघालोत. संध्याकाळच आहे, पण रात्र दिसते कारण की थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे रात्र लवकर होते. तर आमची जी ट्रेन आहे ती पनवेलवरून आहे, त्यामुळे आम्ही आता कल्याण टू ठाणे जाऊ आणि त्यानंतर ठाण्यावरून आम्ही जाऊ पनवेलला. आता आम्ही ठाण्याला आहेत, थोड्या वेळानंतर ट्रेन येईल. पनवेलला आम्ही पोचले पनवेलला.
Shivaji Maharaj Terminal Amravati Express is expected on. ट्रेन जरा उशीर आहे आणि घरूनच आम्ही जेवण आणलं होतं. ही भुर्जी आणलेली आणि आणलं होतं चपाती. मी जेवण करून घेतो कारण ट्रेनमध्ये गेल्यानंतर झोपायचंच आहे डायरेक्ट. आम्ही आता पोचलेलो आहेत थिविम स्टेशनला. एक पहाटे 6 वाजले असतील आणि मडगावपर्यंत ही ट्रेन होते. तर तुम्हाला कुठे जायचं आहे, कोणत्या बीचवर जायचं आहे, त्यानुसार तुम्ही ठरवू शकतात की थिविमला उतरायचं आहे की मडगावला उतरायचं आहे. ते आमचा जो स्टे होता तो थिविम स्टेशनपासून एक 40 ते 50 मिनटावर होता. इथे आल्यानंतर तुम्हाला अपोजिटला जाऊन थोडं म्हणजे पुढे जाऊन एक ऑफिस येतं आणि त्या ऑफिसमध्ये तुम्हाला आपली टॅक्सी बुक करावी लागते आणि त्यानंतर आपल्याला टॅक्सी बुक करून देतात. तर ते आपल्याला एक पावती देतात जी आपण अमाऊंट पे करतो त्याची. मग ती टॅक्सी वाल्यांना आपण दाखवायची. त्यानंतर ते सोडतात आपल्याला. तर आमचं थिविम स्टेशन ते आमचं स्टे होतं तिथपर्यंत आमचे घेतले 1400 रुपये. ही होती आमची एका दिवसासाठी रूम. खूप मोठी होती. इतकी म्हणजे ग्रुप मिळून तुम्ही आले तरीसुद्धा इथे राहू शकतात. तर इथून फ्रीजसुद्धा दिलं होतं. त्याचं समोर किचन होतं जिथे तुम्हाला काही बनवायचं असेल तर बनवू शकतात. हे कपाट होतं. कपाटमध्ये लॉकर होतं. आपल्या काही मौल्यवान वस्तू ठेवायच्या असतील तर ठेवू शकतात. आणि ही आहे रूम. ही सुद्धा मोठी होती. काय झालं? तर मी आणि द्वीप एकाच सीटवर होतो ट्रेनमध्ये. सीट छोटी असते त्यामुळे झोपसुद्धा नव्हती झाली. आल्यानंतर आम्ही झोपलो. आता 12:30 वाजले. बराच वेळ झोपण्यातच गेला. पण ठीक आहे, असं फ्रेश नाही वाटत होतं. झोप खूप येत होती. म्हटलं थोडा आराम करू. आणि आत्ता मी रेडी होऊन बाहेर जाऊ बीचवर. एक्झॅक्ट कोणतं बीच असं मला सुद्धा माहिती नाही. इथून रेडी झाला आहे. 1 2 3. आता ब्रेकफास्ट तर आमचा स्किप झाला. आम्ही काहीच खाल्लं नाही. रात्री जे खाल्लं होतं भुर्जी आणि भाकरी तेच. आत्ता आम्ही डायरेक्ट जेवण करू. बघू इथे काय मिळतं. इथे किचनसुद्धा आहे पण मी आज तरी नाही बनवणार. बघू नाही चांगलं मिळालं तर बनवेल मी. चली पावडर वगैरे लाव. चल चल चल. असं नाही करा. 1 2. हा आमचा बाहेर कॅल्क्युलेटर मोठा झालाय. हे आमची आम्ही स्कूटी बुक केली होती. आता हे तुम्ही तुमच्या ग्रुपनुसार ठरवू शकता. कार किंवा स्कूटी बाईक जे काय तुम्हाला हवं असेल ते इथे रेंटने इझिली मिळून जातं. मग ती जेव्हा गाडी मिळते त्यानंतर जवळपास पेट्रोल पंप असेल तर आपण पेट्रोल टाकू शकतो. ते बाजूलाच हॉटेल आहे. बघू तर चांगलं असलं तर मी नक्की तुम्हाला नाव सांगेन. तर ते पेट्रोल टाकून घेतो. प्रॉन्स पकोडा. हळूहळू हळू गरम असेल. हळू खा. चिकन बिर्याणी फिनिश केलं. ते चिकन तसंच आहे आणि दीपने खाली कोळंबी प्रॉन्स पकोडा. लगेच पाणी नको पिऊ, थोड्या वेळानंतर पिऊ. सनशाईन रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलेलो. चांगलं आहे. टेस्ट करून यायचं असेल तर येऊ शकता. ती चटणी पाहिजे होती ना ग्रीन कलरची. चांगली होती पुदिनाची.
गरम आहे. आता जेवण करून झालेलं आहे. आता आम्ही चाललो बीचवर. या बीचचं नाव मी इथे बाजूला डिस्प्ले करेल. मी थोडी विसरले. जे काही जेवलो, बिर्याणी, प्रॉन्स, त्यानंतर एक पकोडा होता कोणता तरी, खूप छान लागलं, टेस्टी होतं. आता जेवलो, ऊन आहे थोडंफार. तर बघूया आता बीच दाखवते मी तुम्हाला. बाईकमध्ये केस खराब होतात, उडलेत केस माझे पण. द्वीप थांब, द्वीप पुढे गेला हो दे ना. तर आवाज येतोय बीचचा. आलोय जवळ. बीचवर येणार असतील ते चप्पल आणायला, ज्याची चूक मी केली. ॲक्च्युली मला आठवण होती चप्पलची, पण घ्यायला वेळ नाही मिळाला. इकडे जर मिळालंच तर घेईल, तर ठीक आहे. आता ट्रिप एन्जॉय करतोय. तर थोडे तिकडे एक गर्दी दिसते आम्हाला, म्हणून तिकडे चाललो. चल, तिकडे गर्दी दिसते बघ. इथे हॉटेल्स आहेत बीचच्या समोरच, आणि तेथे बसण्यासाठी अशी अरेंजमेंट केली होती. आपल्याला बाहेर बसायचं, तर बीचचा आनंद घेऊन आपण तिथे ऑर्डर करून खाऊ शकतात. तर इथे आपल्याला 500पर्यंत ऑर्डर करणं हे कंपल्सरी केलं आहे. हे सँडविच आहे, जो आहे 500ला वगैरे असतं. क्या हुआ, 200 रुपयाला आहे हा. मला तिकडून एक्झॅक्ट आता कुठे जायचं, आता आम्ही निघालो इथून. एक्झॅक्ट कुठे जायचं हे आम्हाला सुद्धा आता कळत नाही. किती छान वाटते बीचवर. अगदी अजून बसले असते तरी चाललं असतं. आलेत तर ठीक आहे, आता थोडं फिरून तरी घेऊया, कारण बसल्या मग आळससुद्धा येते. आता द्वीपचं सुद्धा मन भरलं आहे बीचपासून. भरपूर खेळला तो सुद्धा. ते वाळू लागल्यानंतर तो सुद्धा कंटाळतो, म्हणून आता आम्ही जातो. नाहीतर त्याला जर बीचवर खेळायचं असतं मग त्याने निघून नसतं दिला. तो उद्या पण आहे, तर आम्ही उद्यासुद्धा खेळतो बीचवर. मी जिथं बसलो होतो तिथे आम्ही एक शेक ऑर्डर केला होता, त्यानंतर एक लाईम सोडा आणि सँडविच. तर तो शेक अजिबात टेस्टी नव्हता. तो आता आम्ही रूमवर आलो आहेत, आणि आता मग डायरेक्ट जाऊ. आम्ही थोडी शॉपिंग करायची तर शॉपिंग करू, नाही तर मग डायरेक्ट डिनर करू. तर चला, याच्या पुढचा व्लॉग उद्या अपलोड होईल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.